नमस्कार मित्रांनो, गेल्या 148 दिवसांपासून देवमूर्ती येथे जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अर्जुनराव खोतकर यांच्या पाठपुराव्याने जालना दौऱ्यावर असलेले कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब यांनी आज शेतकऱ्यांच्या या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या व्यथा, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी सोबत SDM रामदास दौंड हे तिथे उपस्थित होते. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून, त्यांची जी व्यथा, त्यांचे प्रॉब्लेम समजून त्यांनी त्वरित जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त पापळकर साहेब यांना देखील फोनद्वारे संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, ज्या नेमक्या प्रॉब्लेम्स आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकरी जेव्हा आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडत होते, यावेळी त्यांच्या व्यथा जाणून अर्जुनराव खोतकर यांना देखील आपले अश्रू अनावर झाले. यावेळी विकास साधताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून कोणताही त्यांना विकास करायचा नाही, ही एकनाथराव शिंदे साहेबांची भूमिका असल्याचं देखील सामंत साहेबांनी स्पष्ट केलं. नेमकं या बैठकीमध्ये सामंत साहेबांनी शेतकऱ्यांमध्ये काय काय चर्चा घडली, काय काथ्याकूट करण्यात आला, काय मार्ग निघाला, हे आपण संक्षिप्तमध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चाळीस कोटी व्यावसायिक तुम्ही 5-10 लाख रुपये द्यायला कोण घेणार? मग ते मी तरी होऊन गेला नसेल. मी सरकारमधला जरी असतो तरी यांच्या बरोबर. आपल्या आंदोलनाला 148 दिवस हे दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण झालेले आहेत. चांगल्या कामाचा उदय होईल असं आजपासून मला वाटायला काही समजून घ्यायला काही हरकत नाही. मला विचारायचे लोक, तुम्हाला गौमाता का पुत्र काय आहेत? आम्ही छाती ठोकपणे सांगितलं होतं की गौमाता का पुत्र एकनाथ शिंदे. त्या गायी विस्थापित होणारे तरी तुमचं शासन म्हणतं की 25 लाखाने घेणार. 2 दिवसात जर याचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तरी पूर्णचे पूर्ण मी तिथं कलेक्टर ऑफिसला नेऊन घालणार. आमची भूमिका आहे लेकरा बाळासह तिथं चिता पेटवणार. का आज तुम्ही इथूनच शिंदे साहेबांना बोला, इथूनच बावनकुळे साहेबांना यस यस नो नो आम्ही तयार आहे, फुकट द्यायला तयार आहे. मी फुकट देईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने परवा दिवशी तुम्हाला माझ्या जमिनीचं दानपत्र मिळून जाईल. त्याच्यामध्ये मी आता महसूल मंत्र्यांची शिंदे साहेबांची माझं काय म्हणणं आहे की सर्वोच्च खरेदीच करून तुम्ही पाठवा. त्याचा निर्णय काय असेल शासन घेईन ना. आपण प्रस्ताव पाठवल्यानंतर शासन काय निर्णय घ्यायचा ते राठी साहेब आणि या सगळ्या मंडळींशी बसून घेतील, अर्जुन भाऊंशी बसून घेतील. आपण प्रस्तावच पाठवायचा ना, असं करू नका ना. 18 गाव झालं शेतात महापालिका म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना. तुमच्या बरोबर ज्या वाटाघाटी होती ते वरचे पैसे जे आहेत ते आम्ही सानुग्रह अनुदान म्हणून देतो. नियमामध्ये आपण बसवायचं असतं, नियमाचा भाऊ करायचा. आणि हे माझे मामा 75 वर्ष वय, 10 रुपये मोड मजुरी करून जमीन त्यांचे निकषात बसणारे द्राक्षाची बाग म्हणजे 18ची बाग म्हणजे ती काही डुप्लिकेट लावलेली नाही. काही शिंदे साहेबांनी याच गावाच्या बाजूचं गाव मागच्या समृद्धी कळवंचीला आल्यानंतर 4,000ची मागणी होती द्राक्षाच्या झाडाला. त्यांनी किती दिले? 11,000. हा, आता काय देते तुमच्या 317 रुपये. फार वाईट म्हणजे आता 12,000 कुठं 317 रुपये. 3 एकर चालली. ते काय काय करायचं मला तरी काय करू माहितीये काय काका? मला असं वाटतं की आजची मीटिंग आपण सकारात्मक घेऊ. ते बस मी आहे तुमच्या बरोबर. सगळ्यात करून गेली तुम्ही दोघांचं तेच नाही. आम्ही पण तुमच्या सोबत एक लक्षात ठेवा. याचं पण त्याचं पण नाही का कुठचाही विकास काय शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून आम्हाला करायचं असं झालं. त्याच्यामुळे हे तुमच्या भावना 100% जसं अर्जुन भाऊ तुमच्यासाठी बांधतील, मंत्रालयात मी तुमच्यासाठी बांधतील. अवॉर्ड करणं म्हणजे अवॉर्ड मिळवून हात करणं राख रांगोळी आहे. माझं फक्त म्हणणं असं आहे की पेशन्स तुम्ही पण ठेवले पाहिजे. 1-2 महिने इकडे तिकडे झालं, 4 वर्ष झालं, 2 महिने इकडे तिकडे झालं तर काही होत नाही. आपल्याला यांना न्याय मिळवून द्यायचं हे भूमिका आपण साहेब, जालना येथे आंदोलन सुरू आहे. गेल्या 148 दिवसापासून जालना नांदेड समृद्धीवादी शेतकऱ्यांचा आपण आज भेट दिली आणि काय सूचना झाल्या आणि काय मागण्या होत्या त्यांच्या? माननीय या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि माजी मंत्री आमचे ज्येष्ठ सहकारी अर्जुन भाऊंच्या सूचनेनुसार मी इथे आलो होतो. इथून मी महसूल मंत्र्यांची देखील चर्चा केलेली आहे, शिंदे साहेबांची देखील आम्ही पूर्वी चर्चा केलेली आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत की सर्वोच्च जे एक खरेदी खत झालेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला भरपाई मिळावी, म्हणजे या जमिनीचा भाव मिळावा, तर त्या संदर्भामध्ये
स्वतः महसूल मंत्र्यांनी एक बैठकीचं आयोजन करतो हे देखील सांगितलंय आणि त्यांनी जे काही टेलिफोनिक आदेश दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक आहेत. ते प्रांतांनी देखील ऐकलेले आहेत. त्याच्यावर प्रांतांना देखील मी सूचना केलेली आहे की जे टेलिफोनिक आदेश महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि शिंदे साहेबांनी यापूर्वीच दिलेले आहेत तशा पद्धतीची कार्यवाही व्हावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. एकनाथ शिंदे साहेबांसोबत देखील मागच्या महिन्यात मीटिंग झाली होती आणि 3 गावांचा जो मुख्य प्रश्न होता झालर क्षेत्राचा त्यांनी आदेश देखील दिले होते आणि शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून त्यांना ओळखलं जातं तरी देखील अद्यापपर्यंत त्याच्यावर काही हे नाही झालेलं आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत ते फुकट जाणार नाही त्याची ग्वाही मी आपल्याला त्यांचा एक सहकारी मंत्री म्हणून मी देतो. स्वतः अर्जुन भाऊ त्याचा पाठपुरावा करतायत. इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरून एखादं विकास काम महाराष्ट्र शासनाला करायचं नाही तर इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं समाधान करून आम्हाला पुढे जायचं आहे आणि हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे कारण त्यांच्या विभागामार्फतच हा समृद्धी हायवे होतोय. त्याच्यामुळे नक्की शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये न्याय मिळेल याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे.